जालना जिल्ह्यात मागच्या 15 दिवसापासून पावसाने खंड दिलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची शेती पिकं जी आहे ती खरं तर धोक्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। अशातच बदनापूर तालुक्यातल्या हलदोला गावातील शेतकरी सध्या चिंतेत आहे, कारण या शेतकऱ्यांच्या शेतातून जे विजेचे पोल गेलेले आहेत त्यावरील तारा ज्या आहेत त्या चोरट्यांनी फरार केलेल्या आहेत। त्यामुळे आता वीज पुरवठा जो आहे तो पूर्णतः आठवडाभरापासून खंडित झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची शेती पिकं जी आहे ती खरं तर धोक्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की हलदोला गावातील शेतकरी आता एकत्र आलेले आहेत। गेल्या आठवडाभरापासून ही खरं तर चोरी जी आहे ती चोरट्यांनी केलेली आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहे बोलण्यासाठी, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। नेमका काय प्रकार झालाय आणि पुढचं पाऊल तुम्ही काय उचललं होतं? 10 ऑगस्टला रात्री 1 वाजता हलदोला येथील दरी डीपी मधील 11 पोलवरील चोरट्यांनी तार चोरून नेली। आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लाईन शेळक्यांना अशी कल्पना देऊन त्यांनी पंचनामा केला। त्याला 10 दिवस उलटून आजपर्यंत त्याच्यावर काहीच हे नाही झालं आणि शेतकऱ्याला जनावराला पाणी नाही, शेतीचे माल सुकू राहिले त्याला द्यायसाठी लाईट नाही आहे। त्याच्यावर तुम्ही मीडियावाल्यांनी आवाज उठवा आणि शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घ्या, सगळी शेतकरीची काय। पण चालू लाईट मध्ये सुद्धा यांनी हा पराक्रम केला। हो, चालू लाईट मध्ये रात्री कापून नेली आणि आता त्याच्यावर काहीतरी करावं। लाईनमॅनला पोलीस स्टेशनला तक्रार दिली, पण त्याचे काही अजून काही त्याच्यावर काहीच झालेलं नाही, काही बातमी नाही, या नोंद नाही, काहीच झालेली नाही। म्हणजे आता मागच्या 10 दिवसापासून जवळपास लाईट नाही, त्यामुळे तुमची शेती पिकं वाळून चालली आणि हे जनावर दाखवा, जनावराला पाणी नाही या काय तिथं दाखवा किशोर भाई ते जनावरावर। मला सांगा काय प्रकार झालेला होता, आता तुमची पुढची भूमिका काय नाही? आमची पुढची भूमिका कशी काय, आता 15 दिवसापासून आता माल सुकू राहिले। आता याला 8 दिवस झाले, 8-10 दिवस झाले, कोणी याच्याकडे दुर्लक्ष केलं। आता आमचं म्हणणं आहे आम्ही याच्यानंतर आता त्यांना जर काही डिसिजन घेतलं आम्ही NFC ला जाऊन सनी तक्रार देणार, पुन्हा आम्ही नाही तर मग रस्ता रोको आंदोलन करणार। शेतकरी सगळे जवळ 25-30 शेतकऱ्याची एरी बंद आहे, त्याच्यात जनावरला पाणी नाही, त्याचे शेतून पाणी पाजता येणार, पुरी परेशानी चालू आहे आणि माल सुकून गेले। आज पाणी देता आलं असतं, पाणी असून लईन पुरे तार तोडून पुरे जवळजवळ 15 ते 10 खंबे भुंड करून टाकले त्या। हो, रस्ता रोको करू म्हणतायत बाबा। रस्ता रोक केल्याशिवाय पर्यायच नाही आम्हाला। शेतकरी इतके घायाळ झाले, एक तर इकडे पावसानं दरी मारली, पुरे माल वाळून चालले। शासन नुसतं आश्वासन देतं, नुसतं असा पाहू केस घेतले नाही पोलीस स्टेशनना। महावितरणचे अधिकारी तिथून नुसते फोनवर बोलू राहिले, आम्ही असं करू तसं करू। याच्यानंतर आम्ही रस्ता रोक जालना औरंगाबाद रोडवर अमर उपोषणाला बसू। आपण पाहतोय की तक्रारीची दखल घेतली नाही तर आमरण उपोषण करू, रास्ता रोको करू, असा आक्रमक थेट जो इशारा आहे तो शेतकऱ्यांनी दिलेला आहे। आपण जर आजूबाजूला हा जर सगळा परिसर बघितला तर आता वीज पुरवठा खंडित झालेला आहे। त्यामुळे ही शेती पिकं जी आहे, शेतीमाल जी आहे ती पूर्णतः धोक्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कपाशी असेल, सोयाबीन असेल किंवा इतर जी काही पिकं आहे ती पूर्णतः सुकलेली आहे आणि करपल्याचं चित्र आपल्याला खरं तर प्रत्यक्षात या शेतामध्ये पाहायला मिळतंय। त्यामुळे लवकरात लवकर महावितरणने आणि पोलीस प्रशासनाने या चोरट्यांचा शोध घ्यावा, अन्यथा आम्ही रास्ता रोको करू, असा इशारा जो आहे तो आता शेतकरी बांधवांनी दिलेला आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, शेलगाव, बदनापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।